वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ झाला. वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय होता? वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ होता लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी into 1 upon temperature. Lambda max is equal to b into 1 upon temperature. Lambda max क्या होता? Lambda through which maximum energy is emitted. Lambda through which maximum energy is emitted is lambda max, and it is inversely proportional to temperature in Kelvin, and b is constant. Approximate value of b is 3 into 10 raised to minus 3. Approximate value of b is how much? 3 into 10 raised to minus 3. त्याला आपण जर ऍक्युरेट लिहिलं तर किती? 2.898 इंटू 10 रेज टू मायनस 3. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट बघायचंय. नेक्स्ट पॉइंट्स काय बघायचे? नेक्स्ट आहे एमिसिव्ह पॉवर अँड ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर. चला लिहा एमिसिव्ह पॉवर, एमिसिव्ह पॉवर emissive power त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एमिसिव्हिटी. हे फक्त हेडिंगला एमिसिव्ह पॉवर हेडिंगला, बाकीचं नंतर नंतर लिहा. एमिसिव्हिटी, देन absorptive power, and final Kirchhoff's law of radiation. चला फर्स्ट हेडिंगला एमिसिव्ह पॉवर. फर्स्ट हेडिंगला एमिसिव्ह पॉवर. हॅपी रामनवमी, हॅपी रामनवमी. चलो फर्स्ट काय बघायचं? चला फर्स्ट काय? एमिसिव्ह पॉवर. हेडिंगला एमिसिव्ह पॉवर लिहिला. एमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन काय? एमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन काय? बा समजा एक ऑब्जेक्ट घेतले आपण. चला बा एमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन काय? समजा एक आपण ऑब्जेक्ट घेतले आणि ऑब्जेक्टला काय केला? हीट केला. ऑब्जेक्टला हीट किती टेम्परेचरला केला? किती पण टेम्परेचरला करा, प्रत्येक टेम्परेचरची एमिसिव्ह पॉवर डिफरंट. 100 डिग्रीला एमिसिव्ह पॉवर डिफरंट, 200 ला घेऊन गेलो ऑब्जेक्ट तर एमिसिव्ह पॉवर डिफरंट, ऑब्जेक्ट 1000 केल्विनला घेऊन गेलो तर एमिसिव्ह पॉवर डिफरंट. सो एमिसिव्ह पॉवर डिपेंड्स अपॉन टेम्परेचर ऍट विच ऑब्जेक्ट इज प्रेझेंट. मग एमिसिव्ह पॉवरला काय डिफाईन केले? एमिसिव्ह पॉवरला काय डिफाईन केले? इट इज एनर्जी रेडिएटेड per unit area per unit time. It is energy radiated per unit area per unit time at particular temperature of body. At 100 degrees Celsius emissive power is different. If we increase temperature, if we take temperature to 500 degrees Celsius, then emissive power also increases. बट टेम्परेचर वाढला की एमिसिव्ह पॉवर वाढणार. एमिसिव्ह पॉवर म्हणजे काय? एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. ठीक आहे, चला लिहा डेफिनेशन. डेफिनेशन लिहा. इट इज एनर्जी एमिटेड, इट इज एनर्जी एमिटेड it is energy emitted per unit area per unit time. It is energy emitted per unit area per unit time at given temperature of body, at given temperature of body.
इट इज एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम ऍट गिवन टेम्परेचर ऑफ बॉडी. ठीक आहे. बर, मग एमिसिव्ह पॉवर कुणाची जास्त आहे? काय नेटचा प्रॉब्लेम, थोडा नेटचा प्रॉब्लेम यायलाय, पण ते थोड्या वेळासाठीच पॉज होऊन परत नॉर्मल झालं पाहिजे. मी सॉल्व्ह करायचा भरपूर काय काय प्रयत्न केले, पण ते काय सॉल्व्ह होईना झालंय. चलो, जर पॉज झालं मध्ये तर काय करा, डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट करा. तुमच्याकडे जर नेटचं स्पीड स्लो असेल तरच प्रॉब्लेम होऊ शकते, अदरवाइज प्रॉब्लेम होणार नाही. देन नेक्स्ट आहे एमिसिव्हिटी. नेक्स्ट काय? एमिसिव्हिटी. एमिसिव्हिटी मग एमिसिव्ह पॉवरचा रेशोला एमिसिव्हिटी, पण कुठल्या एमिसिव्ह पॉवरचा रेशो? एमिसिव्हिटी इज एमिसिव्ह पॉवर ऑफ नॉर्मल बॉडी डिवायडेड बाय एमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. एमिसिव्हिटी इज व्हॉट? एमिसिव्ह पॉवर ऑफ नॉर्मल बॉडी डिवायडेड बाय एमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. समजा एक ब्लॅक बॉडी घेतली आपण, एक ब्लॅक बॉडी घेतली आणि एक घेतली आपण नॉर्मल बॉडी. ठीक आहे, एक आपण घेतली ब्लॅक बॉडी आणि एक घेतली नॉर्मल बॉडी, आणि दोघांचं टेम्परेचर काय ठेवलं? सेम ठेवलं. टेम्परेचर ऑफ बोथ ऑब्जेक्ट्स इज केप्ट सेम. सो टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इज ऑल्सो 1000 केल्विन and temperature of normal body is also 1000 केल्विन. मग दोन्ही ऑब्जेक्टचं टेम्परेचर काय ठेवला? 1000 केल्विन ठेवला. ठीक आहे, मग याचं एमिसिव्ह पॉवर चेक केली, ब्लॅक बॉडी मधून किती एनर्जी बाहेर पडाली पर सेकंड पर एरिया. मग ब्लॅक बॉडी मधून एनर्जी बाहेर पडाली 80 जूल्स पर मीटर स्क्वेअर पर सेकंड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. आणि नॉर्मल बॉडी मधून बाहेर पडाली 60 जूल्स पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. पण नॉर्मल बॉडीपेक्षा ब्लॅक बॉडीची एमिसिव्ह पॉवर इज ऑलवेज हायर. ब्लॅक बॉडी ऍब्सॉर्ब पण छान करणार आणि एमिट पण छान करणार. ब्लॅक बॉडी ऍब्सॉर्ब पण फटाफट करणार एनर्जी आणि एमिट पण फटाफट करणार. मग ब्लॅक बॉडीसाठी काय आहे? एनर्जी ऍब्सॉर्ब्ड इज ऑल्सो लार्जर. ब्लॅक बॉडीची डेफिनेशन अगोदर आपण ऐकली, काय ऐकली होती? इट्स कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज हाय. ब्लॅक बॉडीचा आपण काय ऐकलं होतं? इट्स कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज हाय, म्हणजे जितकी एनर्जी टाकली हाय 1च असते. ब्लॅक बॉडीचा 1 आहे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. मग कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन 1 आहे, याचा अर्थ काय? जितकी एनर्जी आपण टाकली सगळीच्या सगळी त्यांना ऍब्सॉर्ब केली. मग आता एमिट करताना पण जास्त करते. गुड ऍब्सॉर्बर इज गुड एमिटर. ओके, गुड ऍब्सॉर्बर इज गुड एमिटर. जे ऍब्सॉर्ब करू शकते जास्त ते एमिट पण करू शकते. मग ब्लॅक बॉडी एनर्जी ऍब्सॉर्ब पण एफिशियंटली करणार आणि एनर्जी एमिट पण जास्त करणार. ब्लॅक बॉडीपेक्षा जास्त एमिट करणारा एनर्जी कोण असू शकते का? तर नाही. तर ब्लॅक बॉडीचीच एमिटिंग पॉवर काय असते? मॅक्सिमम आहे. ब्लॅक बॉडीची एमिटिंग पॉवर मॅक्सिमम आहे. बाकी कुठली पण बॉडी याच्यापेक्षा जास्त एनर्जी रेडिएट करू शकत नाही. तो ब्लॅक बॉडी ऍब्सॉर्ब पण छान करणार, एमिट पण छान करणार. सो ब्लॅक बॉडीचं एमिसिव्ह पॉवर सर्वात जास्त. आणि कुठली पण बाकीची बॉडी घेतली, नॉर्मल बॉडी, नॉर्मल बॉडीचं एमिशन काय असते? ब्लॅक बॉडीपेक्षा थोडं कमी. मग नॉर्मल बॉडीचे एमिसिव्ह पॉवर अपॉन ब्लॅक बॉडीची एमिसिव्ह पॉवर इज कॉल्ड एमिसिव्हिटी. मग एमिसिव्हिटी इज ऑलवेज लेस दॅन 1. Emissivity for any object is always less than 1. It is 0.8, 0.7, 0.6, 0.5. So it is ratio of emissive power of normal body upon emissive power of black body. ठीक आहे, चला ला एमिसिव्हिटी ला आणि ही डेफिनेशन ला. एमिसिव्हिटी ला आणि ही इक्वेशन ला. एमिसिव्हिटी. आदित्य, रेग्युलरचे लेक्चर, रोजचे लेक्चर करा व्यवस्थित. आणखीन कोण काल नव्हतं रे? बाकी कोण नाही, आदित्यच बहुतेक नव्हता, बाकी सर्वजण होते काल.
वैष्णवी पण कधी दिसाली कधी दिसत नाही. चलो हो गया क्या देखो. झालंय. मग नेक्स्ट लाईनला लिहा. काय होता का तू काल? बर ठीक आहे मला लक्ष नसेल. मग हे लिहिलं का? बर ई ला. मग ई काय? इज एमिसिव्हिटी ऑफ नॉर्मल बॉडी. लिहा ई कोण आहे? इज एमिसिव्हिटी ऑफ नॉर्मल बॉडी. कॅपिटल ई इज emissivity of normal body. Is emissivity of normal body. खाली लिहा EB काय? Emissivity of black body. EB is emissivity of black body. चला नेक्स्ट ला ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर. नेक्स्ट काय? ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर. नेक्स्ट ला ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर. मग ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर काय? ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर ला हेडिंग ला पुढचं मी सांगतो काय ते. नेक्स्ट पॉइंटला ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर. याच्यावर जास्त न्यूमरिकल्स येत नाहीत. नीट मध्ये पण बोर्डबुक मध्ये पण याच्यावर काय खूप जास्त न्यूमरिकल्स येत नाहीत. आतापर्यंत जे झालंय त्याच्यातलं इम्पॉर्टंट एकच झालंय वायन्स लॉ. त्याच्यावर खूप जास्त न्यूमरिकल्स आहेत. बाकी जितका पण पार्ट झाला आतापर्यंत ते इतका काही इम्पॉर्टंट नाही सीईटी साठी. फक्त थेरी पार्ट करून ठेवा. ओके चलो. मग ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर काय? ला इट इज सेम एज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर कोण आहे? इट इज सेम एज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. इट इज सेम एज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. अरे चैतन्य झोप झाली का तुझी? लवकरच जॉईन झाला तू तर. लेक्चर कितीला आहे? तू कितीला जॉईन होते? अय अय अय. ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर इट इज सेम एज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर कोण आहे? इट इज सेम एज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. मग कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन कोण आहे? काय आठवलंय? व्हॉट इज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन? तर कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज एनर्जी absorbed upon energy incident. Energy absorbed upon energy incident is coefficient of absorption. ठीक आहे. किती एनर्जी ऑब्जेक्टवर आपण इन्सिडेंट केली त्यापैकी किती ऍब्सॉर्ब झाली, दॅट इज कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन और ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर. लिहिलंय? ठीक आहे. नेक्स्ट पॉइंटला किर्चॉफ करंट इलेक्ट्रिसिटी वाला तेच इकडे पण आहे. किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. ला किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन हेडिंग ला. किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. मग किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन काय? किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन काय? मग आता जे मी म्हणत होतो तेच आहे. किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. एक कमेंट पण आली होती, वंजनाची कमेंट आली होती काय? गुड ऍब्झॉर्बर इज गुड एमिटर. दॅट इज किर्चॉफ्स लॉ. जितका चांगला ऍब्झॉर्बर आहे तितका चांगला एमिटर आहे. मग कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर अँड एमिसिव्ह पॉवर दोन्ही काय असते? सेम. ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर आणि एमिसिव्ह पॉवर दोन्ही काय असते? सेम. हे लॉ आहे. कोणाचा लॉ आहे? ए इज इक्वल टू ई. ए कोण? ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर. ई कोण? एमिसिव्हिटी. मग ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर इज इक्वल टू एमिसिव्हिटी. हे आहे किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. जे पण गुड ऍब्झॉर्बर आहे ते गुड एमिटर पण आहे. ठीक आहे. चला लिहून ठेवा हेडिंगला किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन.
याचं पण काय ऍप्लिकेशन जास्त नाही, फक्त लॉ पाठ करा, बोर्ड साठी इम्पॉर्टंट आहे, नीट जेई साठी काही खास इम्पॉर्टंट नाही. लिहिलं, ए इज इक्वल टू ई. स्टेटमेंट काय लॉचं, लॉचं स्टेटमेंट काय, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन is same as coefficient of absorption is same as coefficient of emission. एमिसिव्हिटी लाच कोएफिशिएंट ऑफ एमिशन बोलते. coefficient of absorption is same as coefficient of emission. Coefficient of absorption is same as coefficient of emission. A is equal to E. लॉ काय लिहा, A is equal to E is equal to असं लिहिलं तरी चालतंय, E upon EB. A is equal to E is equal to E upon EB. ठीक आहे, चलो झालं इथपर्यंत लिहिणं झालं काय रे? चलो इथपर्यंत झालं का? कमेंट करा, जागे आहात मला जरा एकदा कन्फर्म करा, पुढचा पार्ट चालू करू. मग जागे आहात का नाही एकदा चेक करू, मग पुढे जाऊया. आहे, जागे आहे. सिद्धार्थ पण जागा आहे. मग सिद्धार्थ काय कोविड काय कमी होते का नाही, काय कोविड काय कमी होते का नाही सिद्धार्थ परभणीमध्ये, काय अंदाज काय? एक्सपर्ट्स तर म्हणत होते की 15 एप्रिल नंतर डाउनवर्ड पीक लागेल, तर 15 एप्रिल होऊन गेल ना. सिद्धार्थ मला काय म्हटला होता 4 दिवसापूर्वी, सर एक्सपर्टचं ओपिनियन आहे की 15 एप्रिल नंतर डाउनवर्ड ट्रेंड लागणार, पण ते काय लागणार ना डाउनवर्ड ट्रेंड. ऐ पेपर कॅन्सल होत नाही रे तुझा, पेपर कॅन्सल होत नाही. तुमचे पेपर कॅन्सल नाही होत, तुमचे पेपर कॅन्सल झाले तर ऍडमिशन कसं होणार आहे? मग 10th चे कॅन्सल होऊ शकते, तुमचे कसे कॅन्सल होतील? होतील होतील, कमी होतील. या आठवड्यात आता व्हायला पाहिजे. खूप साऱ्या सायंटिस्टचे मी ओपिनियन ऐकले, डेटा एक्सपर्ट्सचे, मॅथमॅटिकल मॉडेल्स तयार केलेले असतात त्या सायंटिस्टनी. 3-4 सायंटिस्टचं ओपिनियन असं आहे की कमी यायला पाहिजे. आता 15 एप्रिललाच त्यांचं प्रेडिक्शन आहे, 15 एप्रिलला कमी यायला पाहिजे, पण आणखीन तर कमी येत नाही. बघू का होतंय. ठीक आहे, आता यायला पाहिजे परभणीच्या केसेस, तर आता कमी यायला पाहिजे असं वाटाले मला. आंदोलन करू? अरे आंदोलन बॅन आहे सार्थक, माहितीये की नाही तुला? आंदोलन पण बॅन आहेत. चलो हो गया इथपर्यंत. कोणतं लॉकडाऊन लागणार आहे, कोणतं लॉकडाऊन नाही लागणार? अरे आहे तेच लॉकडाऊन, फक्त जरा स्ट्रिक्ट केले, बाकी काय नाही. कोणतं एक्स्ट्रा लॉकडाऊन नाही, काय आता आपलं तर लॉकच झाले कधीपासून. चलो झालं लिहून. किर्चॉफ्स लॉ लिहिला, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ एमिशन. म्हणजे गुड ऍब्झॉर्बर आहे, दॅट इज ऑल्सो गुड एमिटर ऍज पर दी किर्चॉफ. मग ब्लॅक कलर काय करणार? ब्लॅक कलर ऍब्झॉर्ब पण जास्त करणार, एमिट पण जास्त करणार. ब्लॅक कलर हीट ऍब्झॉर्ब पण जास्त करणार, एमिट पण जास्त करणार. ठीक आहे, ओके ठीक आहे ठीक आहे. मतदान करू नको तू, पण कुणाला करणार?
पण कुणाला करणार? करणार नाही म्हणजे कुणालाच करणार नाही मग. चलो, तो आजचा इम्पॉर्टंट पार्ट काय बघायचा आपण? आजचा इम्पॉर्टंट पार्ट बघायचा आहे स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. आजचा फायनल आणि इम्पॉर्टंट पार्ट काय? स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. चलो लिहा हेडिंग, स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. सार्थकला जर एज्युकेशन मिनिस्टर केला तर होऊ शकते, हे बरोबर आहे, पण करणार कोण हे प्रॉब्लेम आहे. सार्थकला जर एज्युकेशन मिनिस्टर केला तर होऊ शकते कॅन्सल, नीट पण कॅन्सल करल आणि सर्व 12th मुलांना ते डॉक्टर करल, करू शकते, बरोबर आहे. पण नंतर कोण कोणाला चेक करणार हे प्रॉब्लेम होईल. चलो सार्थक, सगळेच डॉक्टर झाले तर कोण कुणाला इंजेक्शन टोचणार? चलो तो देखो इधर, करो करो सार्थक, चलो इकडे इकडे. चलो चलो, क्लासला लवकरच आला रे आज, ते आज तूच लेट आला क्लासला, आज सार्थक लवकर झाला. चलो देखो इधर, ठीक आहे ठीक आहे. पहिलं इधर देखो, अपना पास व्हायचं बघा, 12वी पास होते का बघा, नंतर आपण बघू मिनिस्टर कोण बनतंय, काय ग्रुपिंग निघते का बघा. पहिला तुमचा काय पेपर कॅन्सल होणार नाही, खुश होऊ नका जास्त, फक्त 10वीचा कॅन्सल झालाय, लक्ष द्या इकडे. तो स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन काय बघा. पहिलं चॅप्टर मध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट काय झाला? चलो फुल कन्सन्ट्रेशन आता. चॅप्टर मध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट काय झाला? वायन्स लॉ. चॅप्टर मध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट वायन्स लॉ, त्याच्यावर खूप न्यूमेरिकल्स आहेत. देन दिस इज सेकंड इम्पॉर्टंट पार्ट, स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. मग स्टीफन्स लॉ काय बोलतो? स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन काय बोलणार? एनर्जी रेडिएटेड per unit area per unit time by a body, energy radiated per unit area per unit time by a body is proportional to its temperature in Kelvin raised to 4. It's proportional to temperature of body in Kelvin raised to 4. मग बॉडीचं टेम्परेचर किती आहे त्याच्या 4th इंडेक्सला, बॉडीचं टेम्परेचर किती आहे त्याच्या 4th इंडेक्सला त्याच्यातून बाहेर पडणारी एनर्जी प्रोपोर्शनल आहे. कुठली एनर्जी? रेडिएशनच्या फॉर्मॅटमध्ये पडणारी आहे फक्त. हे लॉ फक्त रेडिएशनचा आहे, प्युअर रेडिएशनचा लॉ. याच्यात कंडक्शनला कन्सिडर केला नाही, याच्यात कन्व्हेक्शनला कन्सिडर केलं नाही. म्हणजे एखाद्या बॉडीला आपण गरम केला तर त्याच्यातून फक्त रेडिएशन, हीट ट्रान्सफर 3 प्रकारे होते माहिती आहे ना एवढं तर. हीट ट्रान्सफर हॅपन्स थ्रू कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. हीट ट्रान्सफर हॅपन्स थ्रू कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. मग कंडक्शन काय? कंडक्शन आणि कन्व्हेक्शन पण बघू नंतर, पण रेडिएशन तुम्हाला 12th ला आहे, बोर्डला आहे. नीटला तर सगळंच आहे तिन्ही पण बोर्डला रेडिएशन आहे आणि नीटला पण रेडिएशन आहे, त्यामुळे हे रेडिएशन केटीजी मध्ये आहे म्हणून आपण कव्हर कराल. मग कंडक्शन काय? कंडक्शन काय? समजा हे जर मेटॅलिक रॉड आहे, समजा हे जर मेटॅलिक रॉड आहे आणि इकडं फ्लेम लावली, मेटॅलिक रॉड आहे आणि इकडे फ्लेम लावली तर इकडला पार्ट गरम होणार आणि इकडून हीट इकडे पळत जाणार. समजा हे मेटॅलिक रॉड आहे, समजा हे मेटॅलिक रॉड आणि इकडे फ्लेम लावली या बाजूला, तर हा पार्ट काय बनणार? दिस पार्ट, टेम्परेचर ऑफ दिस पार्ट इन्क्रीजेस अँड स्लोली हीट ट्रॅव्हल्स इन दिस डायरेक्शन. स्लोली हीट ट्रॅव्हल्स इन दिस डायरेक्शन अँड टेम्परेचर ऑफ दिस पार्ट ऑल्सो इन्क्रीजेस. मग हीट इकडे ट्रॅव्हल करणार. दिस इज कॉल्ड कंडक्शन. हे जे मेटल रॉड मध्ये होते दॅट इज कॉल्ड कंडक्शन. दुसरं काय? कन्व्हेक्शन. दुसरं काय? कन्व्हेक्शन.
आपण पॉट घेतला, आपण एक पॉट घेतला, त्या पॉट मध्ये आहे वॉटर आणि खालून फ्लेम चालू केली, खालून बर्नर चालू केला. आपण एक पॉट घेतला, पॉट मध्ये वॉटर आणि खालून आपण बर्नर चालू केला, तर हे वॉटर गरम होणार. खालचा वॉटर गरम झालं की वॉटर काय बनते? व्हेन वॉटर बिकम्स हॉट, इट्स डेन्सिटी डिक्रीजेस अँड हॉट वॉटर हैज लेस डेन्सिटी. हॉट वॉटर इज लाइटर, हलका हलका आहे. हे खाली जे गरम झालं पाणी बिकॉज ऑफ फ्लेम, दॅट वॉटर इज लाइटर, हलका हलका आहे. मग ते पाणी वर चढणार आणि हे जे जड पाणी आहे ते खाली उतरणार. हे जे हेवी वॉटर आहे, जड पाणी आहे, थंड पाणी आहे, ते खाली उतरणार आणि खाली गरम जे वॉटर झाले ते वर चढणार. मग हे जे गोल गोल फिरून जी हीट ट्रान्सफर व्हायली, हे जे गोल गोल फिरून हीट ट्रान्सफर व्हायली, हे जे गोल गोल फिरून हीट ट्रान्सफर व्हायली, दिस इज कॉल्ड कन्व्हेक्शन. कंडक्शन मेटल मध्ये होते, हे जे व्हायले ते कन्व्हेक्शन. कंडक्शन मेटल रॉड मध्ये होते. इकडला पार्ट गरम केला की इकडे हीट ट्रॅव्हल करणार, हे पण गरम होत जाणार. कंडक्शन. दिस इज कन्व्हेक्शन. वॉटर गोल गोल फिरणार आणि त्याच्यामुळे हीट ट्रान्सफर होणार, कन्व्हेक्शन. आणि रेडिएशन काय? रेडिएशन काय? सन पासून अर्थवर सन रेज आले आणि त्याच्यामुळे अर्थ गरम व्हायली. सन पासून अर्थवर हीट कशामुळे आली? कंडक्शन मुळे आली का? सन आणि अर्थ मध्ये काय मेटॅलिक रॉड आहे का? नाही. कन्व्हेक्शन आहे का? नाही. काय मध्ये व्हॅक्युम आहे. अर्थ आणि सन मध्ये मोस्ट ऑफ द पार्ट व्हॅक्युम आहे, थोडंफार ऍटमॉस्फिअर आहे, 400-500 किलोमीटर. मग सन पासून अर्थवर एनर्जी कशी आली? थ्रू रेडिएशन, थ्रू लाईट रेज. लाईट रेजच्या मार्फत, लाईट रेजच्या मधून एनर्जी आली, दॅट इज कॉल्ड रेडिएशन. मग हे फक्त रेडिएशनचं लॉ आहे. करतो ब्रह्माजी करतो. मग हा लॉ कुणासाठी आहे? हा लॉ कुणासाठी आहे? दिस लॉ इज ओनली फॉर रेडिएशन. रेडिएशनच्या थ्रू किती एनर्जी ट्रान्सफर व्हायली? रेडिएशनच्या थ्रू किती एनर्जी ट्रान्सफर व्हायली? दिस लॉ इज रिगार्डिंग दॅट. एनर्जी रेडिएटेड per unit area per unit time is proportional to temperature in Kelvin raised to 4. So when this is written as E, this is written as E, त्याला E लिहिला तरी चालते. कुणासाठी लॉ आहे? This law is applicable for black body. This law is applicable for black body. मग black body साठी this part is EP, this part is EP. emissive power आहे ना ती, energy radiated per area per time, emissive power of black body म्हणून AB. मग if we write proportionality, if we write equality instead of proportionality, मग इथे एक proportionality constant येते, that is sigma. इथे एक proportionality constant येणार आहे, that proportionality constant is what? That is sigma. Sigma ची व्हॅल्यू किती आहे मग? Sigma is how much? Sigma is 5, 6, 7, 8. सिग्मा कसा लक्षात ठेवायचा? 5, 6, 7, 8. 5.67 10⁻⁻8. सिग्माची व्हॅल्यू कशी? 5, 6, 7 and 10⁻⁸. दिस इज व्हॅल्यू ऑफ सिग्मा. मग हे ब्लॅक बॉडी साठी असा आणि नॉर्मल बॉडी, इथे नॉर्मल बॉडी साठी, हे ब्लॅक बॉडी साठी असा. नॉर्मल बॉडी साठी लॉ काय? नॉर्मल बॉडी साठी लॉ काय? मग आपल्याला हे माहिती आहे ना, E अपॉन EB इज इक्वल टू एमिसिव्हिटी. E ऑफ नॉर्मल बॉडी अपॉन E ऑफ ब्लॅक बॉडी इज इक्वल टू एमिसिव्हिटी. मग खालच्या EB ला तिकडे शिफ्ट केला, मग E इज इक्वल टू E इंटू EB. E इज इक्वल टू स्मॉल e इंटू EB, पण EB कोण आहे? सिग्मा T⁴. So energy radiated per unit area per unit time for black body this formula, for normal body this formula. हा आहे तसा ब्लॅक बॉडीचा फॉर्म्युला, इंटू काय आला? स्मॉल ई. ब्लॅक बॉडीचा आहे तसा इंटू काय? स्मॉल ई. ब्लॅक बॉडीचा आहे तसा इंटू काय? स्मॉल ई केला तर येते एमिसिव्ह पॉवर ऑफ नॉर्मल बॉडी. ठीक आहे.
मग ही आहे एनर्जी बॉडी मधून किती बाहेर गेली. ही काय, हे जे आहे हे काय, एनर्जी बॉडी मधून किती बाहेर गेली. मग जितकी एनर्जी बॉडी मधून बाहेर जाणार, जितकी एनर्जी बॉडी मधून बाहेर जाणार, कारण बॉडीला टेम्परेचर आहे, जितकी एनर्जी बॉडी मधून बाहेर जाणार कारण बॉडीला टेम्परेचर आहे, मग तशीच काही एनर्जी आत पण येणार, काही एनर्जी बॉडी पण घेणार. कशी घेणार, कसं घेणार बस. मग हे आहे बॉडी, बॉडी आणि हे आहे सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे ऍटमॉस्फिअर. मग बॉडीचं टेम्परेचर आहे टी, सराउंडिंगचं आहे टी नॉट. बॉडीचं टेम्परेचर आहे टी आणि सराउंडिंगचं आहे टी नॉट. मग बॉडी काय करणार, सराउंडिंगला हीट देणार. बॉडी सराउंडिंगला हीट देणार किती, इतकी. बॉडीनं सराउंडिंगला काय दिली, हीट दिली. रेडिएशन केले, बॉडीनं रेडिएशन केलं मधून म्हणजे बॉडीमधून हीट गेली. बॉडीनं रेडिएशन केले म्हणजे बॉडीमधून हीट गेली. कुठे गेली, सराउंडिंग मध्ये गेली. सो दिस एनर्जी इज लॉस्ट बाय बॉडी टू द सराउंडिंग. दिस एनर्जी इज लॉस्ट बाय बॉडी टू द सराउंडिंग. मग काय सराउंडिंग गप्प बसते का, सराउंडिंगचं पण टेम्परेचर आहे, मग सराउंडिंग पण ह्याला एनर्जी देणार. बॉडीनं बिकॉज ऑफ टेम्परेचर टी सराउंडिंगला एनर्जी दिली. सराउंडिंगचं पण टेम्परेचर आहे. समजा इथं जर जी हवा आहे, सराउंडिंग आहे, याला काहीतरी टेम्परेचर आहे, मग सराउंडिंग मधून पण बॉडीला एनर्जी भेटणार. मग सराउंडिंग मधून बॉडीला एनर्जी किती भेटली, ई सिग्मा टी नॉट रेस टू 4. ई सिग्मा इंटू आहे, मध्ये काहीतरी मला लिहायचं आणखीन, ई सिग्मा टी नॉट रेस टू 4. मग ई सिग्मा टी रेस टू 4 इज एनर्जी लॉस्ट बाय द बॉडी. ई सिग्मा टी नॉट रेस टू 4 इज एनर्जी लॉस्ट बाय द सराउंडिंग. मग सराउंडिंगनं लूज केली तर कुणाला दिली, सराउंडिंगनं एनर्जी लूज केली तर दिली कोणाला, सराउंडिंगनं दिली बॉडीला, बॉडीनं दिली सराउंडिंगला. मग दिस इज एनर्जी गिवन बाय बॉडी टू द सराउंडिंग. दिस इज एनर्जी गिवन बाय सराउंडिंग टू द बॉडी. मग टोटल लॉस कितीचा झाला, टोटल लॉस किती झाला, एनर्जी बॉडी मधून गेली किती. मग बॉडी मधून गेली इतकी, बॉडी मधून गेली इतकी, पण ही परत आली पण सराउंडिंग कडून, ही परत आली पण. बॉडी मधून गेली इतकी एनर्जी, ई सिग्मा टी रेस टू 4 एवढी गेली एनर्जी, पण परत आली पण ना सराउंडिंग कडून. परत आली किती, ई सिग्मा टी नॉट रेस टू 4 ही परत आली. मग ओव्हरऑल लॉस किती झाला, बॉडीला ओव्हरऑल लॉस किती झाला, गेली टोटल किती, मायनस ई सिग्मा टी नॉट रेस टू 4 आली किती. मग गेली समजा 100 जूल, हा पार्ट आहे 100 जूल, आणि ई सिग्मा टी नॉट रेस टू 4 म्हणजे आली 80 जूल. गेली 100 जूल आणि आली 80 जूल, म्हणजे लॉस किती झाला, लॉस फक्त 20 चा झाला. सो टोटल एनर्जी लॉस्ट मायनस एनर्जी गेन इज इक्वल टू ओव्हरऑल एनर्जी लॉस्ट. मग एनर्जी लॉसचा फॉर्म्युला हा आहे, फक्त एनर्जी लॉस, फक्त एनर्जी गिवन बाय द बॉडी टू द सराउंडिंग. सराउंडिंग कडून किती आली ते बघायचं नाही, फक्त बॉडीने किती दिली एवढंच बघायचं आहे. तर दिस फॉर्म्युला, ब्लॅक बॉडीने किती दिली तर हा फॉर्म्युला. ठीक आहे, चला तिन्ही फॉर्म्युले लिहून घ्या, न्यूमेरिकल सॉल्व्ह करू, मग आणखीन क्लिअर होतं. चला 1 2 3 तिन्ही फॉर्म्युले लिहून घ्या. चलो तिन्ही फॉर्म्युले लिहून घ्या, सिग्माची व्हॅल्यू पण लिहून घ्या. चलो तिन्ही 3-4 लाईन्स जे पण आहे ते सगळं लिहून घ्या. हे ड्रॉइंग करायची असली तर करा. सगळं झालं की मला सांगा, न्यूमेरिकल्स बघू. परत एकदा जॉईन करा, लेक्चर बंद झाले की परत एकदा जॉईन करा.
आजचा लेक्चर दिसाले काय रे व्यवस्थित? आज काय व्हिडिओ मध्ये लफडा नाही? आज दिसाले. कधी कधी प्रॉब्लेम आले नेट मध्ये, काय लफडं व्हायला की. चलो परत एकदा जॉईन करा.